घरच्यांना वेळेत आणि तेही त्यांच्या आवडीचं खायला देते, सगळ्यांना खाऊ पिऊ घालते, सगळ्यांची काळजी घेते आणि मग स्वतः सुखी समाधानाने झोपते. वर सकाळी लवकर उठून परत ऑफिसला जाणार आणि तिथे ऑफिसमध्ये सुद्धा इतक्या प्रामाणिकपणे काम करणार आणि पुन्हा घरी येऊन घरचं सगळं सांभाळते. कसं करत असतील हे सगळं त्या? मला तर माझ्या बायकोचं कौतुक वाटतं. कसं करत असेल एवढं सगळं ती? माझं काय, मी घरी आल्यावर पाय पसरून झोपतो निवांत. माझी काळजी घ्यायला आई आहे, अमृता वहिनी आहे, तू आहेस, म्हणून मी निवांत असतो. कधी कधी तर ऑफिसचा राग सुद्धा घरच्यांवर निघतो. काय तुझ्यावर कधी राग काढला? हा, कधी राग काढला मी तुझ्यावर? कधी काढला सांग? कधी काढला? माझी बायको आहे, माझं घर आहे, माझी खोली आहे, मी वाटेल ते करेन. तुझा काय प्रॉब्लेम आहे? तुला तुझ्या बायकोला खाली बोलवलंय. आम्ही येऊ? का बोलवलंय पण? माहित नाही, आई बोलली सगळ्यांना खाली बोलव. आता काय झालं? ऐश्वर्या वहिनीने परत काय कांड केला की काय? हो चला ना, झालं का तुमचं? नाही, थोडा वेळ लागेल. का ना? सॅलरी मला ना खूप टेन्शन आलंय. आईने असं अचानक का बोलवलं असेल? महत्वाचं काहीतरी तिला सांगायचं असेल म्हणून. पब्लू पण काही बोलला नाही. आईंना काय बोलायचं असेल, तुम्हाला काही अंदाज आहे का? काय असणार? ऐश्वर्याचं नवीन प्रकरण आईला कळलं असेल म्हणून तिने सगळ्यांना बोलवलं असेल. नाही हो, मला नाही वाटत ऐश्वर्याचं काही कारण असेल. इथे टेन्शन मध्ये बसण्यापेक्षा आईला जाऊन डायरेक्टली विचार ना. ती काय ओरडणार आहे का तुला? जा. तुम्ही येणार नाही? मी नाही ग, आईनी घरच्या सदस्यांना बोलवलेलं आहे आणि मी ह्या घरचा भाडेकरू आहे. भाडेकरू, भाडेच द्यायचंय. तुम्ही भाडेकरू आहात असं फक्त तुम्ही समजताय. घरातल्या एका तरी माणसाने असं तुम्हाला जाणवू दिलंय का कधी? तो तुमचा चांगुलपण आहे ग. सत्य हेच आहे की या घरात मी भाडेकरू आहे आणि जोपर्यंत आई पूर्णपणे मला स्वीकारत नाही तोपर्यंत मी भाडेकरू राहणार आणि भाडेकरू सारखाच वागणार. 7,200 रुपये इलेक्ट्रिसिटी बिल विसरलेलो. ऐका ना, आईने आता तुम्हाला माझ्यासोबत इथे राहू दिलंय म्हणजे एका अर्थी त्यांनी तुम्हाला स्वीकारलंच आहे ना. त्या फक्त असं स्पष्ट बोलत नाही, एवढंच. ज्या दिवशी ती स्पष्ट बोलेल आणि माझा स्वीकार करेल ना, तेव्हा मी नक्की नक्की या घरचा सदस्य होईल आणि त्या दिवसाची मी वाट बघेन. तुम्हाला माहिती आहे ना आता त्यांचा स्वभाव कसा आहे ते. म्हणूनच सांगतोय, थोडीशी वाट बघूया आपण. आणि प्लीज तुर्तास मला फोर्स करू नको यायला. तू जा ना प्लीज. इथे टेन्शन घेण्यापेक्षा विचार आईला काय झालं ते प्लीज. आणि 7 वहिनी, बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. मी तुम्हालाच बोलवायला येत होते. खाली तिलोत्तमा मॅडमने सगळ्यांना बोलवलंय. राजकुमार सर कुठे आहेत? ते पण येणार नाही आहेत. का? अहो तिलोत्तमा मॅडमने सगळ्यांना बोलवलंय. हो, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते अजून या घरात भाडेकरू म्हणून राहतात. अहो पण आपण थोडी त्यांना कधी बोललोय की ते भाडेकरू आहेत म्हणून. हो, मी पण त्यांना तेच समजावलं, पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत. बरं हरकत नाही, तुम्ही व्हा पुढे, मी बोलते त्यांच्याशी. अरे नाही, पण कसं काय शक्य आहे ना? तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं मी. चला, मला नाही बोलले. हा हो, आता मी करतो तुला फोन आरामात. हा हा, माझा भाऊ आहे तो. मला तो भावासारखा आहे आणि माझ्यावर तो भावासारखा प्रेम करतो. शारदा, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चला चालू करा. नील, चला बोला. खरं तर मी बाबांना माझे बाबा नाही म्हणत. काय? म्हणजे? हा म्हणजे माझ्या मित्रासारखे आहेत ते. लहानपणापासून ते बाबांसारखे कधीच नाही वागले. ते माझ्या
छान आणि बेस्ट मित्रासारखे वागले. बाबा, आय लव्ह यू. चला चला करा. अमृताबाईनी टाळा. बोला बोला बोला. माझं माहेर, माझी आई माझ्यापासून लांब असतात हे माझ्या सासूने मला कधी जाणवूच दिलं नाही. त्या माझ्या सासूने माझी आई आहे एवढी माया केली त्यांनी माझ्यावर. चला चला. तुझ्याकडे आलंय. नाही 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 ऐका. तुझ्याकडे झालं. तुझ्याकडे आलं. नाही मी हातात कुठे घेतली, माझ्या हातात आलीच नाही ना. आणखी ढकललंस. अरे नाही नाही एक सेकंड मी काय म्हणते ऐका रूल प्रमाणे ज्याच्या हातात उशी असेल ना तो बोलणार, पण माझ्या हातात आलीच नाही ना. म्युझिक स्टॉप झालं का मी. अरे नाही ढकले. अरे हा तिलोत्तमा, आता अशी पळवाट काढू नकोस. बी अ स्पोर्ट. आय एम अ स्पोर्ट, फक्त माझ्या हातात नव्हती. ऐका ना सारंग प्लीज ऐकायचं माझं. आपण ना एक वेगळा खेळ खेळूया. म्हणजे हा खेळ ना खास माझ्या 4 सुनांसाठी आहे. त्यांच्यासाठी एक सरप्राईज ठेवलंय मी. सरप्राईज काय?